मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, DBT 772 पदाच्या संदर्भात महत्त्वाची अशी जी आहे अपडेट आलेली आहे. 29 तारखेला ऑब्जेक्शन हँडलिंग जे परिपत्रक आलेलं होतं, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की 1 तारखेला जे आहे ते निकाल तुमचा येऊन जाईल. याच्यामध्ये आता 772 पदाची जी प्रोसेस आहे बऱ्यापैकी सुरुवात झालेली आहे आणि लवकरात लवकर जी भरती आहे ते लवकरात लवकर भरती पूर्ण होण्याचे सुद्धा चान्सेस आहेत. ठीक आहे, मी अगोदरच सांगितलं होतं. आणि 772 पदाच्या संदर्भात आहे मित्रांनो, एक जे म्हणजे इलिजिबल कॅन्डिडेट आहे आणि नॉट इलिजिबल कॅन्डिडेट आहे, दोघांची सुद्धा लिस्ट याच्यामध्ये लावण्यात आलेली आहे. डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता पात्र असलेले विद्यार्थी आणि ज्यांनी 90 गुणांपेक्षा कमी गुण घेतलेले आहे दोन्ही परीक्षा मिळून, CBT 1 आणि CBT 2 मिळून, यांची सुद्धा लिस्ट याच्यात लावण्यात आलेली आहे. ठीक आहे, सुरुवातीला आपण जे परिपत्रक पाहणार आहोत मित्रांनो, परिपत्रक क्रमांक 54 आहे आणि याच्यामध्ये 1/7/2024 तुम्ही बघू शकता. आणि जे 772 पदाच्या संदर्भात जे आहे ते म्हणजे याच्यामध्ये त्यांनी 42 उमेदवारांची लिस्ट लावलेली आहे. 42 उमेदवार जे आहे 45% गुणांपेक्षा कमी गुण प्राप्त केलेले विद्यार्थी आहे, त्याच्यामुळे नॉट एलिजिबल कॅन्डिडेटमध्ये यांची लिस्ट लावण्यात आलेली आहे. ठीक आहे, याच्यामध्ये त्यांनी हेडिंगसुद्धा दिलेलं आहे की सामायिक परीक्षा CBT 1 व व्यावसायिक चाचणी परीक्षा CBT 2 अंतिम निदेशक पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम मेकॅनिकल टेक्नॉलॉजी पदाच्या पुढील भरती प्रक्रियेत अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी. 42 उमेदवारांची पार्टिसिपंट ID याच्यामध्ये दिलेली आहे आणि हे जे विद्यार्थी आहे त्यांनी 45% गुणांपेक्षा कमी गुण म्हणजे 90 गुणांपेक्षा कमी गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांची ही यादी आहे. ठीक आहे, मजकूर जर बघायचा झाला तर तुम्ही याच्यात मजकूरसुद्धा वाचू शकता, पूर्ण मजकूर वाचायची आवश्यकता नाही. मुख्य आहे जे दिनांक 16/4/2023 रोजी व्यावसायिक चाचणी CBT 2 दिनांक 21/1/2024 रोजी घेण्यात आलेली होती. म्हणजे CBT 1 आणि CBT 2 सदर दोन्ही परीक्षेत एकूण 200 गुणांपैकी किमान 45% म्हणजे 90 गुण प्राप्त न केलेल्यामुळे बाकीचे जे 42 विद्यार्थी आहेत ते अपात्र ठरलेले अशी ही यादी आहे मित्रांनो. ठीक आहे, पुढची जर यादी बघायची झाली आहे मेकॅनिकल टेक्नॉलॉजीची आहे. पुढची यादी आपण बघूया. सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो, जे 7 परिपत्रकात आलेले आहे ते आल्या म्हणजे साईडला अपलोड झाल्या मी टेलिग्राम चॅनलला ऑलरेडी अपलोड केलेलं आहे. तुम्ही तिथे जाऊन सुद्धा हे परिपत्रक अपलोड करू शकता किंवा DBTच्या साईटवरती सुद्धा तुम्हाला हे परिपत्रक मिळेल, तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जे परिपत्रक आहे परिपत्रक क्रमांक 56 1/7/2024 आहे आणि याच्यामध्ये जे इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीसाठी अपात्र ठरलेले उमेदवार आहे. अपात्र कशामुळे ठरलेले आहे मित्रांनो, तर 90 गुण न घेतल्यामुळे CBT 1 आणि CBT 2 मध्ये 45% गुण न घेतल्यामुळे हे जे 4 उमेदवार आहेत ते अपात्र ठरलेले आहे. 4 उमेदवारांची यादी याच्यामध्ये त्यांनी लावलेली आहे. याच्यामध्ये जे आहे ते पार्टिसिपंट ID दिलेली आहे. 4 उमेदवारांची यादी याच्यामध्ये लावण्यात आलेली आहे. ठीक आहे, याच्यानंतरची जर बघायची यादी झाली आपल्याला तर आपण याच्यामध्ये बघू शकता. याच्यानंतरची यादी आहे मित्रांनो परिपत्रक क्रमांक 59 आणि ही यादी आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता पात्र ठरलेल्या उमेदवारांची. ठीक आहे, आतापर्यंत ज्या 2 याद्या बघितल्या आपण त्याच्यामध्ये अपात्र ठरलेले उमेदवार बघितले आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादीसुद्धा याच्यात देण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग टेक्नॉलॉजीची ही यादी आहे आणि याच्यामध्ये जाहिरातीमधील संबंधित पदाची संख्या व पदाकरता आलेलं सामाजिक समांतर आरक्षण विचारात घेऊन उमेदवारांना टप्प्याटप्प्याने प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला बोलावण्यात येईल. याबाबतचे वेळापत्रक सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल, तरी संबंधित सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी. ठीक आहे, क्लिअर दिलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे ना, याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की सामायिक परीक्षा CBT 1 व व्यावसायिक चाचणी CBT 2 अंतिम परीक्षेत पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग टेक्नॉलॉजी पदाच्या पुढील भरती प्रक्रियेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी. ठीक आहे, तर किती उमेदवारांची यादी लावण्यात आलेली आहे ते आपल्याला वरतं त्यांनी दिलेलं आहे. 194 उमेदवारांची यादी यांनी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ठीक आहे, 194 उमेदवारांना जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता एक स्पेशल सर्क्युलर करून ते बोलवण्यात येणार आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये फक्त सध्या त्यांनी यादी दिलेली आहे 194 उमेदवाराची. त्याचं परिपत्रक आहे मित्रांनो परिपत्रक क्रमांक 58 इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी पदाकरता अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आहे. आणि का अपात्र ठरले, 6 उमेदवार अपात्र ठरलेल्या 90 गुणांपेक्षा कमी गुण असल्यामुळे. ठीक आहे, 6 उमेदवारांची यादी याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. ठीक आहे, याच्यानंतर जे परिपत्रक राहणार आहे ते परिपत्रक आहे मित्रांनो परिपत्रक क्रमांक 57 डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आहे. इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीमधल्या 166 टोटल उमेदवारांची यादी याच्यामध्ये लावण्यात आलेली आहे. ठीक आहे, 166 लोकांची यादी याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता बघायला मिळणार आहे. ठीक आहे, याच्याकरता एक्सपिरियन्स फार महत्त्वाचा राहणार आहे मित्रांनो. आणि लवकरात लवकर जे आहे एक प्रसिद्ध म्हणजे साईटवरती एक वेळापत्रक प्रसिद्ध होणार आहे
डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता त्याच्यामध्ये तुम्हाला ठिकाण, डेट वगैरे सर्व दिले जाणार आहे. ठीक आहे. याच्यानंतरचा जर विचार केला आपण तर याच्यानंतरचं जे ट्रेड राहणार आहे मित्रांनो, याच्यानंतरचं जे ट्रेड आहे ते इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी आहे आणि याच्यामध्ये सुद्धा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी देण्यात आलेली आहे. 1064 उमेदवारांची यादी याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. ठीक आहे. याच्यानंतरचं जे परिपत्रक आहे याच्यानंतर तुम्ही बघू शकता. सगळ्यात सांगायचे महत्त्वाचं म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स जे आहे ते रेडी ठेवून घ्यायचे आहे. डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. तुम्हाला जर वाटत असेल परत मी एक वेळा डॉक्युमेंट्स रिपीट करतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये परत जे परिपत्रक क्रमांक 53 आहे याच्यामध्ये सुद्धा जे यादी लागली आहे मेकॅनिकल टेक्नॉलॉजीची, तर याच्यामध्ये डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता लागलेली यादी आहे. 2434 उमेदवारांची यादी याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, आता जे डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि झेरॉक्सचे तुम्हाला 2 पॉईंट्स तयार ठेवायचे आहे आणि सोबत जे आहे त्या पासपोर्ट साईज फोटोग्राफसुद्धा तुम्हाला तयार ठेवायचे ज्या तुम्ही फॉर्मच्या वेळेस अपलोड केलेल्या असेल आणि लेटेस्टवालासुद्धा तुम्हाला जवळ ठेवायचे आहे. ठीक आहे. परत जे डॉक्युमेंट्स आहे ते डॉक्युमेंट्स तुम्हाला माहीतच आहे तुम्हाला काय काय लागणार आहे. तरी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ID प्रूफ 1 किंवा 2 पेक्षा जास्त ID प्रूफ तुम्ही सोबत घेऊन जा. ठीक आहे. बाकी तुम्हाला जे लागणार आहे तुम्ही जे फॉर्मला सर्टिफिकेट जोडलेले असेल ते सर्व सर्टिफिकेट SSC HSC आणि बाकीचे जे रिलेटेड डॉक्युमेंट असणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स फार महत्त्वाचा असणार, ते एक्सपिरियन्सचे डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे. ठीक आहे. तर तुम्हाला सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तयार करून ठेवायचे आहे. एनशियल फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. एनशियलसुद्धा तुम्हाला याच्यात रेडी करून ठेवायचं आहे. ठीक आहे. तर आणखी काही तुम्हाला अपडेट माहिती लागली तर तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्याचे कार्य निरंतर केलं जाईल. काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये कमेंट करून तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. किंवा टेलिग्रामला सुद्धा जे आहे ते मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल डॉक्युमेंट्सची. ठीक आहे. बाकी काही अपडेट माहिती आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य नक्की केले जाईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.